हॅलो हॅलो हा सुस्वागतम सुस्वागतम धन्यवाद। प्रभू परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली कोकण भूमी आणि या कोकण भूमीमध्ये आज हा माझा देवगड तालुका निसर्गाने नटलेला आणि कलागुणांनी बहरलेला असा हा माझा देवगड तालुका आणि या देवगड तालुक्यामध्ये स्वयंभू महादेवाचा अवतार श्री क्षेत्र कुणकेश्वर या कुणकेश्वराच्या चरणावरती आज हे गाव कुणकेश्वर नवरात्रीचा नवदुर्गेचा हा उत्सव या ठिकाणी सालाबादप्रमाणे या नवदुर्गेचा उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये पार पडतोय। श्री योगेश्वरी तरुण उत्साही मंडळ कुणकेश्वर आणि या नवरात्रोत्सवानिमित्तानं आज हा या कुणकेश्वर नगरीमध्ये आजच्या आई योगेश्वरीची भजनरूपी सेवा करण्याची सुवर्ण संधी आम्हा दोन्ही बुवांना मी स्वतः दुर्वास विश्वनाथ गुरु मुक्काम पोस्ट वाडा तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि सुखवस्तीसाठी परेल मुंबई त्याप्रमाणे आजच्या या डबलवारीच्या सामन्यासाठी प्रतिस्पर्धी बुवा लाभले ज्यांचं सुरुवातीलाच ज्यांनी भजन सादर केलं ते म्हणजे आदरणीय भजन सम्राट भगवान बुवा लोकरे यांचे शिष्य आणि माझे मित्र आदरणीय चंद्रकांत बुवा जाधव आम्हा दोन बुवांच्या मंडळाच्या वतीनं या संपूर्ण मंडळाचं आणि ग्रामस्थांचं लाख लाख आभार मानतो। आज बुवांना पखवाज साथ करता येते एक नामांकित पखवाज वादक आपल्या कोकण भूमी जन्मलेले रत्न आदरणीय हेमंतजी कवटे त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो कारण वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार। बुवांची गुरस मंडळी तबलावादक या ठिकाणी मला पखवाज साथ करतात आज खास करून तबलावादक त्यांची ख्याती पण आज खरोखर एक धाडस त्या धाडसाला एक सलाम या ठिकाणी तुषार शिंदे आज पखवाजची बाजू सांभाळतात आणि माझे मित्र पाटकर तबल्यावर आहेत त्यांचे दोघांचे मनपूर्वक आभार मानतोय। तुम्हा जमलेल्या तमाम भजन रसिकांच्या चरणी नतमस्तक होतो। या ठिकाणी माता भगिनींचा आशीर्वाद घेऊन विघ्नहर्ता गणपती गणाला वंदन करून श्रीदेव कुणकेश्वराच्या आशीर्वादात आई योगेश्वरीच्या आशीर्वादात संपूर्ण जगताचा आराध्यदैवत गोब्राह्मण प्रतिपालक परस्त्री माते समान मानणाऱ्या श्रीमंत योगी राजश्री छत्रपतींच्या चरणी मानाचा मुद्रा करून मासाहेब आई जिजाऊंच्या चरणी मानाचा मुद्रा करून त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना करून आणि हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून या ठिकाणी या आमने सामने वारीच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतोय। जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र। या ठिकाणी या गावचे आदरणीय बुवा अप्पा चव्हाण यांचे आशीर्वाद घेऊन या गावातील अनेक भजनी कलावंत भजनी बुवा पखवाजवादक तबलावादक यांचे मनपूर्वक आभार मानतोय त्यांचे आशीर्वाद घेऊन। त्याचप्रमाणे या ठिकाणी माझ्या बाजूला आम्ही दोन बुवांच्या बाजूला बसलेले आदरणीय या गावचे उद्योगपती एकनाथजी तेली यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय। त्याचप्रमाणे एक विनंती करतोय या गावचं
अंबा बागायतदार एक मोठं नाव म्हणजे शंकरशेठ नाणेरकर यांना मी विनंती करतो की या ठिकाणी या रंगमंचकावर यांनी या खुर्चीचा मान राखायचा. शंकरशेठ नाणेरकर या. त्याचप्रमाणे या भजनी कलावंतांमध्ये बुवा एक हल्लीच लहान मूर्ती लहान पण कीर्ती महान या ठिकाणी नवोदित कलावंत आहात तुम्ही. सोशल मीडियाच्या माध्यमातून आज कुणकेश्वरात पहिलाच प्रयत्न केलाय लहान मुलांनी भजन करण्याचा आणि काय ताकदीने या ठिकाणी त्या बुवांना आदरणीय वेदांची गाडी जरा उभं बाबू सगळ्यांना नमस्कार कर. खरोखर यांच्या धाडसाला सलाम. काय बुवा भजन करतात पेटी सोडून. खरोखर तुम्हाला ते दाखवेन कला पण खूप खूप आशीर्वाद आहे. योगेश्वरीचा आशीर्वाद श्री क्षेत्र कुणकेश्वराचा आशीर्वाद. एका फक्त सांगलंय पॅन्ट टी शर्ट घालून ये घरसून तो पट्टो बिट्टो घालून अगदी सरळ पण अतिशय पोवाडा बुवा अंगावर काटे आले शहारे आले असं तो पोवाडा तोंडपाठ आहे शिवाजी महाराजांचा. खरोखर त्या कुणकेश्वराचे आशीर्वाद मनपूर्वक सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आदरणीय या गावचे एक नामांकित आदरणीय बाबूजी सावंत यांचे देखील मी माझ्या विमलेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय. त्यांचे आशीर्वाद घेऊन सर्वांच्या आशीर्वादाला सर्वांच्या कृपादृष्टीने या ठिकाणी बुवाने ज्याप्रमाणे भजनाला सुरुवात केली त्याप्रमाणे मी देखील या ठिकाणी भजनाला सुरुवात करतोय. काय आज जोडी चांगली या ठिकाणी निवडली आहे म्हणजे आज बुवाने सांगितल्याप्रमाणे की दोन्ही बाजून काहीतरी ऐकायला मिळालं गायन त्या परिस्थितीत. कारण बुवा आज आमच्या या कुणकेश्वर नगरीमध्ये कित्येक वर्ष भजन करतात. आज पेडणेकर बुवांची मंडळी घेऊन बुवा बरेच वर्ष कार्यक्रम केला त्या ठिकाणी. तुम्हाला खरोखर ज्याप्रमाणे बुवांनी सांगितले की संगीत भजन नक्कीच ऐकायला मिळेल. बुवांनी ज्या पद्धतीत भजनाला सुरुवात केली त्या पद्धतीत भजन करतोय. कारण पंचरत्नांचा वारसा या आपल्या कोकण भूमीला भजन संस्कृतीला लाभला आहे. बुवांनी सांगितल्याप्रमाणे की लहान वयात अथक परिश्रम करून या ठिकाणी या भजनाच्या खुर्चीवरती या नारदाच्या खुर्चीवर तुम्ही आम्ही बसलोय. स्पर्धेच्या माध्यमातून असो पण त्या भजनाची जाणीव ठेवून आणि त्या पंचरत्नांची मेहनत कुठेतरी फळाला येऊ दे त्याप्रमाणे त्या भजनाला सुरुवात करतोय. या ठिकाणी साऊंड देऊ लावलाय. खरोखर प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी मी नाव घेतो त्यांचं. कारण संपूर्ण आपल्या कोकण भूमीमध्ये पहिल्या नंबराला कोण साऊंड असेल तर आमचे संदेश नाणेरकर उर्फ सँडी. जरा जोरदार त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. काही सांगायची गरज नाही व हे काय कमी पडत नाही. त्याप्रमाणे तुमचा आवाज आहे त्याप्रमाणे या ठिकाणी भेदभाव या ठिकाणी होत नाही कधी. अतिशय तुमच्या या व्यवसायाला उदंड बरकत लाभो अशी त्या जोगेश्वरीची प्रार्थना करतोय.
क्षणभर क्षणभर उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा मंगल पूजा क्षणभर उघड नयन देवा क्षणभर उघड नयन सर्व मंगल मांगल्ये सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते रामेश्वर स्वयंभू पुणकेश्वर आई योगेश्वरी देवी भवानी आई भावनाई देवी श्री वीरमांडकरी बजरंग हरिहरा छत्रपति
धन्यवाद. अतिशय सुंदर या ठिकाणी. कारण आजकाल आपण बघतो की कित्येक डबलबाऱ्या होतात नाही का. आज डबलबारी भजन म्हटलं की कोकणात सगळं सुळसुळाट हा. बुवाने सांगितल्याप्रमाणे 2 गाणी जरी एखाद्या केली बुवा नाही काय तरी तो टकलेर पेटी मारताना चालता. पण खरोखर भजन हे काय. आज वास्तविक मी जेवढं भजन करतो या ठिकाणी बऱ्याच लोकांनी ते ऐकलेलं आहे. आज खास करून एवढी बुवाची गर्दी झाली आहे. आज आमचा महिला वर्ग असो का पुरुष मंडळी असो, आज चंद्रकांत जाधव ही मेजवानी बऱ्याच वर्षात गावली आहे. जसे दर्यातले मासे असतात बघ, नवीन बांगड्यावर रोज गावलं तरी बांगड्या कोण बघितल्या, पण पापलेट एखाद्या दिवशी गावला तर लोकांच्या पापलेटावर तुटून पडतो. तशी आज परिस्थिती आहे आज. म्हणून माका काहीतरी समजू की 2 पावलं आज मागे राहतले बुवा मी. कारण चंद्रकांत जाधव बुवा आज बरेच वर्षांनी या कुणकेश्वर नगरीमध्ये डबलवारीच्या माध्यमातून आले. त्यामुळे आज बुवा जास्ती कल तुमच्याकडे आहात. त्यामुळे माका काहीतरी आज जरा माझा तोंड आवरून राहू हवा. कारण बरीच भजना झाली आज. जवळजवळ डबलवारी येताना जवळ 7-8 भजना करून लाव बुवा. तुम्ही पण केलात नाही का. पण त्यामुळे बुवा आज सगळं कल जो जोर जो आज बुवा तुमच्याकडे आहे. त्यामुळे काय हरकत नाही. या ठिकाणी आभार मानतोय जी भजनी बुवांची निवडती केली नाही का, ती म्हणजे आमचे राजू चव्हाण. माझ्या भजनामध्ये आज कित्येक वर्ष गेली 10-12 वर्ष खंजीरी साथ करतात ते राजू चव्हाण. जरा तो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या राजू चव्हाण नावासाठी. आणि आदरणीय या गावचं रत्न बुवाने सांगितल्याबरोबर वयाची 82 वर्ष आज या हरिनामात 82 वर्ष म्हणजे लय पल्लो गाठला तुम्ही चव्हाण बापा बुवा. कारण त्या कुणकेश्वराची आणि आई योगेश्वरीची कृपा आशीर्वाद तुमच्यावर अखंड आहे. आणि या ज्येष्ठ बुवांच्या समोर आज आपल्याला बुवा भजन करायला मिळतं नाही का. आप्पा चव्हाण हे नाव खूप मोठं आहे. म्हणून त्यांच्यासाठी बुवा 1-2 ओळी या ठिकाणी सांगाव्याशा वाटत. कारण सागराचं पाणी कधी आटणार नाही, सागराचं पाणी कधी आटणार नाही. या कुणकेश्वराची ओढ कधी आयुष्यात मिटणार नाही, सागराचं पाणी कधी आटणार नाही. आणि या कुणकेश्वर योगेश्वरीची ओढ कधी मिटणार नाही. आणि हाच जन्म गेला काय तरी 1000 जन्म झाले तरी या भजन क्षेत्रामध्ये आप्पा चव्हाण हे नाव कधी मिटणार नाही. आप्पा चव्हाण हे नाव कधी मिटणार नाही. आप्पा चव्हाण हे नाव कधी मिटणार नाही. कारण अशा थोर भजन क्षेत्रात या ठिकाणी बरीचशी मंडळी नावं कमी होतील म्हणजे वेळ जास्ती लागत नावा घेऊ का. त्यामुळे नावं कोणाची घेत नाही. प्रथमतः ज्याप्रमाणे परमेश्वराने व कारण माणूस कसा असावा नाही का, व माणसाची कदर ही त्याच्या कलागुणांवरती त्याच्या जिभेवर ठरलेली असते. कारण बोलताना माणसाची पटकन आपल्याला पोटात काय हा त्या कळतात. जोपर्यंत माणूस तोंड उघडीत नाही तोपर्यंत त्याच्या आत काय जमलेला त्या गावात नाही. म्हणून अतिशय सुंदर या ठिकाणी बुवा ज्याप्रमाणे तुम्ही भजन करता त्याचप्रमाणे बुवा या ठिकाणी भजनाच्या माध्यमातून 4 गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करा. कारण हे भजनच असं आहे. ज म्हणजे जन्म आणि बुवा म म्हणजे मृत्यू आणि न जो आहे ते म्हणजे नामस्मरण नाही का. आता जन्म आणि मृत्यू या दोघांच्या मध्ये जे आपण जीवन जगतोय ते सगळं जीवन बुवा त्या भगवंताच्या नामस्मरणात राहिलं पाहिजे नाही का. आयुष्यात मोठेपणा करून मी मोठो, आयुष्यात मोठेपणा करून काय आपल्या पदरात पडत नाही बुवा. त्यामुळे या भगवंताने ज्याने आपल्याला जन्मात घातलंय, ज्याने जन्माला घातलंय त्या भगवंताच्या समोर नतमस्तक होऊन उभं राहणं त्याला बुवा आपण भजन म्हणावं नाही का. धन्यवाद. या ठिकाणी भजनाला सुरुवात करतोय.
निसा ग मरे निसा हे सुरानो चंद्रभा हे सुरानो चंद्रभा चंद्रभा चांदण्याचे कोश माझ्या चांदण्याचे कोश माझ्या प्रियकराला पोचवा प्रियकराला पोचवा हे सुरानो चंद्रभा हरवलेला मानसाची बरसुनिया घाश सारे बरसुनिया घाश सारे अमृताने नाहवा अमृताने नाहवा हे सुरानो चंद्रभा
भवानी धावणी तू सकाळी धन्यवाद.